नमस्ते, योगिता फार्मिंग बिझनेस या तुमच्या आवडत्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आणि आज आपण बोलणार आहोत की प्रेग्नेंट बकरी म्हणजे तिला डिलिव्हरी होण्यासाठी 12 तास अवधी आहेत। तर तुम्ही डिलिव्हरी व्हायच्या पहिले 12 तास तुम्ही कशा पद्धतीने ओळखू शकतात की तुमची बकरी जी आहे ती डिलिव्हरी होणार आहे। तर सगळ्यात पहिले बकरीमध्ये लक्षण बघायचं म्हटलं तर बकरीची जी मूवमेंट आहे ना, म्हणजे रोज ती खूप अशी ॲक्टिव्ह असते किंवा खूप इकडे तिकडे चालत असते किंवा फिरत असते। पण ज्या दिवशी तिची डिलिव्हरी होणार असते ना, त्या दिवशी ती खूपच अशी शांत आणि एका जागेवर उभी असते किंवा तिचं जे चारा पाणी पण आहेत ना, तो चारा पण खाणं ती बंद करत असते आणि म्हणजे खूप ती नर्वस असते, एक उदास असते। तुम्हाला बरोबर तिच्याकडे बघितल्यावर समजतं की ही नर्वस आहे, एका ठिकाणी उभी आहे, कारण त्यावेळेस तिचं पोट दुखत असतं। आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिची जी शेप आहेत, मागची शेप, तर मागच्या शेपच्या दोन्ही साईडमध्ये खूपच खोलवर खड्डा झालेला तुम्हाला दिसून येईल, कारण की खूप जास्त खोलवर खड्डा असल्यामुळे ती साधारण 7-8 तासामध्ये ती बकरू म्हणजे डिलिव्हरी होणार आहेत। आणि त्याच्यानंतर तिचं जे पोट आहेत ते पोट खूपच खोलवर गेलेलं असतं, म्हणजे खूपच दोन्ही साईडनं एकदम पोट असं मध्ये गेलेलं असतं, जेणेकरून ती थोड्या वेळानं डिलिव्हरी होणार आहेत असे आपल्याला लक्षण तिच्यामध्ये दिसून येतात। आणि दुसरं म्हणजे तिची जी कास आहेत, तर कास खूपच अशी भरगच्च झालेली असते, म्हणजे कासेमध्ये पूर्णपणे जे दूध आहे ते उतरलेलं असतं, म्हणजे कास जी आहे ती खूपच मोठी झालेली असते। तर अजून दुसरं एक लक्षण म्हणजे तिची जी शेप आहेत ती सतत फिरवत असते, म्हणजे जी शेप आहेत ना ती वरती करत असते किंवा फिरवत असते। आज तुम्ही व्हिडिओमध्ये बघितला असाल इथे का बकरीची शेप वरती केलेली आहेत आणि ती बकरीच्या शेपीला हलवत आहेत आणि एकदम स्थिरच एका जागेवर उभे आहेत, म्हणजे नेहमी आता संध्याकाळचा वेळ आहेत, नेहमी ती काय करते, मस्त आरामात बसेल असते। तर आज तसं बिलकुल न करता ती उभी आहेत आणि तुम्ही बघू शकता तिची जी कास पण आहेत ना, तर कास पण खूप फुललेली आहेत। ती आत्ता 7-8 तासामध्ये डिलिव्हरी होणार आहेत असं आपण समजायचं आहे। तर हे बघा खूपच नर्वस अशी एका साईडला। आणि अजून दुसरं एक कारण म्हणजे तिचे पाठीमागचे जे पाय आहेत ना, तर ती असे लांब करत असते किंवा पाय सतत जमिनीवरती असे आपटत असते, थोड्या प्रमाणात पाय जमिनीवर असे ते करत असते। आणि दोन्ही पायांचं अंतर म्हणजे ती खूप पायामध्ये गॅप देत असते किंवा सारखी तिला लघवीला पण होत असते, म्हणजे तिची जी पिशाप आहे ती सारखी 5-5 मिनिटाला करत असते। तर ह्या सगळ्या लक्षणांवरून तुम्ही एक समजून घ्यायचं की तुमची जी बकरी आहेत ती साधारण 7-8 किंवा 10-12 तासामध्ये डिलिव्हरी होणार आहेत। कारण की हे काही तिच्यामध्ये तुम्ही लक्षण बघून, म्हणजे जे नवीन बकरी पालक आहेत ना, तर त्यांना माहीत नसतं की त्यांची बकरी डिलिव्हरी केव्हा होणार आहेत किंवा बकरी डिलिव्हरी होताना तिच्याजवळ थांबावं पण लागतं, कारण की बकरी जर बाहेर असेल तर डिलिव्हरी झाल्याच्या नंतर आजूबाजूला कुत्रे वगैरे असतात, तर अक्षरशः बकरांना घेऊन पण जातात छोट्या पिल्लांना। तर त्यासाठी अशा पद्धतीनं तुम्ही तिच्याजवळ 7-8 तास पहिलेच तिच्यामध्ये हे सर्व लक्षण बघून तुम्ही तिच्याजवळ थांबवू शकतात आणि तिची डिलिव्हरी अगदी व्यवस्थित तुम्ही तुमच्या हाताने व्यवस्थित डिलिव्हरी करू शकता। आणि हे बघा, मी सांगितलेल्या सगळ्या लक्षणानंतर 7-8 तासानंतर, म्हणजे मी संध्याकाळचा व्हिडिओ शूट केलेला होता 10-10:30 वाजता आणि सकाळी 7 वाजता बकरी बघा डिलिव्हरी होत आहेत। तर हे बघा बकरी अगदी व्यवस्थित डिलिव्हरी इथे होत आहेत। तर अशा पद्धतीनं तुम्ही तिचे जे सिम्पटम बघून तिच्यामध्ये तिची डिलिव्हरी आहेत ना व्यवस्थित तुमच्या हाताने करू शकतात। तर व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।